नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, आता अतिवृष्टीचं अनुदान वितरणाचं काम सध्या मोठ्या प्रमाणात एक युद्ध पातळीवर चालू आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झालेले आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही या अनुदानाची रक्कम भेटलेली नाही। आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना का भेटली नाही, तर बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आयडी हे जनरेट केलेले नव्हते आणि लवकर फार्मर आयडी न काढल्यामुळे आणि घाई गडबडीत ज्यावेळेस अनुदान वितरणाची प्रोसेस चालू झाली त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांनी काढले होते। परिणामी काय झालं, तर शेतकऱ्यांचे फार्मर आयडी हे अप्रूव्ड झालेले नाहीत आणि ते पेंडिंग असं यायला लागलं आणि त्याच्यामुळे काय झालं की बऱ्याच शेतकरी हे अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित राहिले। त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली नाही। आता बघा, अशा शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान जमा झाले आहे की नाही हे सुद्धा माहिती होत नसतं। परंतु बघा, हे जे अतिवृष्टीचं अनुदान आहे ते तुमच्या खात्यावरती जमा झाले की नाही ते तुमच्या मोबाईलवरून अगदी 2 मिनिटांमध्ये कसं पाहायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आता हे लक्षात ठेवा, आपण जो काय विशिष्ट क्रमांक त्या ठिकाणी पुढे आपण गेल्यानंतर विशिष्ट क्रमांक जो टाकणार आहे, तर तो जो विशिष्ट क्रमांक म्हणजे विके क्रमांक आहे तो तुमचे जे काय तलाठी कार्यालय आहे, जे काय तुमचे ग्राम महसूल अधिकारी आहेत त्यांच्याकडून हा तुम्ही जो विके नंबर आहे तो प्राप्त करून घ्यायचा आहे की जेणेकरून तुम्हाला तुमचं अनुदानाचं स्टेटस चेक करता येईल। तर मित्रांनो, या विके नंबरवरून तुमचं अनुदान जमा झालं का नाही, ते कोणत्या बँकेमध्ये जमा झालं, त्याचा अकाउंट नंबर काय आहे, किती तारखेला जमा झालं, किती अमाऊंट जमा झालं, हे तर सगळं आपण तुमच्या मोबाईलवरून पाहू शकता। तर चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, यासाठी तुम्हाला तुमच्या गुगलमध्ये जायचे आहे। गुगलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे, तर या लिंकवर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जो पहिला ऑप्शन आलेला आहे चेक युअर पेमेंट स्टेटस, तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर पहा, तुमच्यासमोर याच्या प्रकारे पेज ओपन होणार आहे आणि हे पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा चेक युअर पेमेंट स्टेटस असं आलेलं आहे आणि खाली आलेलं आहे प्लीज एंटर युअर विके नंबर, म्हणजे विशिष्ट क्रमांक। आता ज्यांनी फार्मर आय डीद्वारे ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी KYC इथे करायचे आहे। आता बघा, जो विके नंबर तुम्हाला विशिष्ट क्रमांक आलेला आहे तो या ठिकाणी विके नंबर तुम्हाला टाकायचा आहे। आता तो विके नंबर व्यवस्थित टाकायचा आहे, मोठा विके नंबर आहे की जेणेकरून आपलं पेमेंटचे नेमकं स्टेटस काय आहे हे आपल्याला यातून समजणार आहे। तर तो जो काय तुमचा विशिष्ट क्रमांक असेल तलाठ्याकडं हा विशिष्ट क्रमांक तुम्हाला भेटून जाईल। तर हा विशिष्ट क्रमांक या ठिकाणी अगदी व्यवस्थित बरोबर टाकायचा आहे आणि पूर्ण टाकल्यानंतर खाली जे सबमिट बटन आहे त्या सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता पहा, सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्टेटस आलेला आहे की तुमचा जो विके नंबर आहे तो आलेला आहे। त्यानंतर अकाउंट होल्डरचं नाव, तो विके नंबर कोणाचा आहे ते सुद्धा तुम्हाला डिटेल आलेलं आहे, तो कोणत्या बँकेमध्ये यांचं पेमेंट जमा झालेलं आहे ते सुद्धा आलेलं आहे, तारीख आलेलं आहे, बँकेचं नाव आलेलं आहे, किती रुपयाचा अमाऊंट जमा झालेला आहे ते आलेलं आहे, रिमार्क काय आहे बघा सक्सेस झालेला आहे आणि पेमेंट स्टेटससुद्धा सक्सेस आहे। म्हणजे अशा प्रकारे तुमचं पेमेंट अतिवृष्टीचं झालं की नाही हे तुम्ही या साईटवरून अशा प्रकारे अगदी तुमच्या मोबाईलवरून सुद्धा पाहू शकता। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।